ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, याचकाचा भार याचकाचा भार घेऊ नये येर झाड, माझ भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा, तुका म्हणे दान तुका म्हणे दान सेवा घेतल्या वाचून, मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. विठ्ठल समचरण सरोजं सांद्रनीलांबुदाभं, जघननिहित पाणिं मंडनं मंडना, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांत तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिशवादा पनुदार्ह
कमलाक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा पेरू। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मस्तक पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या। मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या विठ्ठल। ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी। मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग। महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस की ज्यांनी चारही वेद संपूर्ण समाजाकरिता गाथेच्या रूपाने प्रकट केले असे जगद्वंदनीय श्रीमंत श्री देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा आणि मागणी या प्रकरणातला अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या समोर प्रेमाची याचना करतात, प्रेमाचं दान मागतात, प्रेमरूपी भीक मागतात। पण अभंगाच्या चिंतनापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, भगवान श्री पंढरीनाथांच्या कृपेने त्याचप्रमाणे थोर संत महत्पुरुष श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पदस्पर्शाने पुनीत पवित्र सजीव चैतन्य असणाऱ्या या आपल्या भंडारा डोंगरावर वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मोठे बाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये या वर्षी मला देखील सेवेची संधी आदरणीय हरिभक्ती परायण आमचे वाल्मिक महाराज यांच्या माध्यमातून
त्यांच्याद्वारा त्यांच्या आज्ञेनं माझ्या वाट्याला प्राप्त झालेली आहे, तरी नक्कीच स्वतःच परमभाग्य अशा प्रकारचं समजतो की ज्या साधनाने प्रत्यक्ष देह ब्रह्मरूप होतो, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, हे सामर्थ्य या कीर्तनाचं असतं. याचा अर्थ कीर्तन म्हणजे केवळ कीर्तनकार महाराज येतात, पेटा बांधतात, कंबर बांधतात ना बोलायलाच लागतात, बस एवढ्यालाच कीर्तन म्हणतात का? हो, हे वरवर दिसायला कीर्तन आहे, पण या कीर्तनाचं सामर्थ्य वेगळं आहे. कीर्तन चांग होय अंग हरिरूप, हरिरूप अंग होण्याचं सामर्थ्य या कीर्तनामध्ये असतं. आधुनिक भाषेमध्ये बोलू का, तर या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं म्हणजे अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. डॉक्टर लोक सांगतात एनर्जी वाढवा, पॉझिटिव्ह विचार करत चला, तर ती पॉझिटिव्ह एनर्जी या कीर्तनामध्ये प्राप्त होते. मग कोणी म्हणेल महाराज या कीर्तनामध्ये अंग हरिरूप होतं ना, अंगात पॉझिटिव्ह एनर्जी येते. हो येते, काय येते हो महाराज, काय कारण आहे? तर संत महात्मे त्याचं कारण सांगतात की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेणे करोने मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिची, जेणे करोने मूर्ती ठसावी अंतरी श्री हरिची, ऐसे कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची सगुण चरित्रे परम पवित्रे. सर्वांना करंट लागलं, पण माझ्याकडे वारकरी चाल सुद्धा आहे की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आदे वंदावी, आदे वंदावी. म्हणजे चाली भरपूर आहे, पण अर्थ फार गोड आहे की या कीर्तनामध्ये संत आणि भगवंत यांच्या चरित्राचं गायन केलं जातं, आणि संतांचं आणि देवाचं चरित्र कानावर पडलं मग होय अंग हरिरूप हे सामर्थ्य कीर्तनामध्ये प्राप्त होतं. म्हणून त्या दृष्टीनं स्वतःला देखील अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो की याच देहामध्ये पुन्हा पुन्हा वारंवार अशी सेवा मला प्राप्त होत राहते. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये जी गुणीजन कलाकार महाराज मंडळी कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय विशारद, अतिशय पारंगत, अतिशय ज्ञानी कीर्तनकार, प्रवचनकार अशा प्रकारची मंडळी केवळ जगद्गुरु तुकोबाराय यांची ही तपस्थली, या स्थलीचं सामर्थ्य आणि आदरणीय हरिभक्ती परायण आमचे भागवताचार्य वाल्मिक महाराज यांच्या शब्दास्तव या ठिकाणी येत असतात. त्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे अरुण महाराज आहेत, आदरणीय आमचे सचिन महाराज आहेत. त्याचप्रमाणे 7ही दिवसापासून जी गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय हरी महाराज आहेत, आमचे विठ्ठल महाराज आहेत, जेवढे ज्येष्ठ आहेत तेवढ्यांची नावं घेतली बरं का. या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आज विशेष आमच्या भाग्याने आम्हाला प्राप्त झालेले आदरणीय हरिभक्ती परायण जे सुंदर अशी मृदंगाचे साथ या ठिकाणी करत आहेत, हरिभक्ती परायण आमचे लक्ष्मण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज उत्कृष्ट कीर्तन करतात आणि गाथा मंदिर आहे ना, तर तिथं महाराज अध्यापनाचं कार्य करतात, तिथं शिकवतात, मृदंग शिकवतात, वाङ्मय शिकवतात. असं सुंदर ज्ञानदान त्या ठिकाणी चाललेलं आहे. निष्काम सेवा आहे, ना शिक्षकांना पगार आहे, ना विद्यार्थ्यांना फी आहे. ज्याप्रमाणे सद्गुरु जोग महाराज संस्थेची पद्धत आहे, तर त्याच पद्धतीने ती संस्था चाललेली आहे. तिथं महाराज निष्काम सेवा देतात. आणि
मी कीर्तन करायला लागलो आणि माझ्यापेक्षा लहान माझा गुरुबंधू आहे म्हणून त्याच्या कीर्तनात कसं जायचं हा कोणत्याच प्रकारचा अहंपणा न घेता केवळ माझ्या प्रेमास्तव महाराज या ठिकाणी आलेले आहेत. तर महाराजांना मी वंदन करतो. मी ज्या वेळेला संस्थेमध्ये शिकत होतो, मी पहिल्या वर्षाला होतो आणि महाराज चौथ्या वर्षाला होतो, तर त्यावेळेला आम्हाला एवढा आनंद वाटायचा. महाराज मृदंगावर बसले, भजन असेल कीर्तन असेल असं वाटायचं महाराजांचा मृदंग ऐकत राहावा. त्यांची बुक्की सुंदर चाट ती कानावर पडायची, फार आनंद व्हायचा. त्याचप्रमाणे एक आकाश महाराज अजून एक होते बरं का, तर त्यांचा मृदंग असेल आणि सगळ्यात विशेष आदरणीय आमचे लक्ष्मण महाराज कुंडकर यांचा मृदंग असेल. आम्हाला एवढा आनंद वाटायचा. गवळण आली, कोणता मधला माऊलीचा अभंग आला आणि महाराज ज्यावेळेला मृदंगावर बसायचे, फार आनंद आमच्या अंतःकरणामध्ये, फार सुंदर. कलाकार भरपूर आहेत बाबा, पण साधक नाही. आणि इथं जेवढे दिसतात ना तुम्हाला, पहिला गुण साधकाचा आहे, दुसरा गुण कलाकाराचा. म्हणजे साधकता प्रथम आहे, साधना प्रथम आहे, तपश्चर्या प्रथम आहे, मग कला गुण, मग त्या कलेतून भगवत प्राप्ती होते बाबा. अशी सुंदर कलेची साधना करणारी मंडळी या ठिकाणी आहे आणि अशांच्या समवेत आपल्याला आजची कीर्तनाची सेवा संपन्न करायची आहे. या सप्ताहाला 4 वर्ष झाले, 4थं वर्ष आहे. तर मुक्ताईनगर भाग असेल, जळगाव भाग असेल, नंदुरबार, धुळे त्या परिसरातील काही लोक असतील, त्याचप्रमाणे नाशिक भाग असेल, विविध भागातील मंडळी या ठिकाणी भाविक लोक प्राप्त झालेले आहेत, आलेले आहेत. त्यापैकी शिवडी येथून देखील आदरणीय आमचे अण्णा असतील, आमचे भाऊसाहेब असतील, हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील मी वंदन करतो, कारण ते माझे पितृतुल्य आहेत बरं का. त्यांना वंदन करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण वारकऱ्यांचा, संपूर्ण विद्यार्थ्यांचा, साधकांचा आईप्रमाणे सांभाळ करणारी पंचक्रोशीतील जेवढी मंडळी आहेत, तेवढी सगळी मुख्य मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्यापैकी सुदुंबरी येथून देखील आमचे आदरणीय दादा सर्वजण आलेले आहेत. या सगळ्यांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम अतिशय चांगली लागलेली आहे, त्यांना देखील धन्यवाद करतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. आता गावाकडची कीर्तनं असली, आता सगळी लोक खेड्यातलीच आहेत म्हणा, सगळी लोक गावाकडचीच आहेत, पण खेड्यातलं कीर्तन म्हटलं की 3 बाणावर तोडवतो आम्ही. आलं, ज्यांना लक्षात आलं त्यांना धन्यवाद. पण आता ती टेक्निक इथं नाही चालत, ती पद्धत या ठिकाणी चालत नाही आणि घेणं योग्य नाही महाराज. तर त्या जागेचा, स्थलीचा सन्मान आपण राखला पाहिजे. अर्थात मी काही फार वावगं म्हणतो असं नाही महाराज. जे देशभक्तीपर असेल, जे काही भक्ती ज्याच्यानं वाढेल किंवा लोक परमार्थाला जुळतील, देवाने आवाज दिला त्या पद्धतीनं काही लोक जवळ येतील, परमार्थ करतील, निदान माळकरी होतील, या भावनेनं काही टेक्निक मी घेतलेली आहे. पण ती खेडेगावात, इथं नाही बरं का, इथं नाही ती युक्ती चालत. आणि यदा कदाचित कोणी मला आज्ञा केली, संस्थेचे गुरुजन असतील किंवा कोणी असू द्या, त्यांनी जर मला आज्ञा केली बंद केलं पाहिजे, तर त्या जागेवरच सगळं थांबेल बाबा, हे पण मी ग्वाही देतो. पण आता इथलं क्षेत्राचं कीर्तन असल्यामुळं थोडा दबाव आहेच आहे. महाराजांना, लक्ष्मण महाराजांना म्हटलं, आदरणीय आमच्या सचिन महाराज, अरुण महाराज, एवढी जुनी मंडळी, यांना म्हटलं बस तुमच्या पुढे मी काय बोलायचं, मी तुमच्या पुढे चालीच म्हटले, ते थरथर कापतच म्हटलेले आहे. आणि त्यात पुन्हा कीर्तन करायचं तुमच्या समोर, फार अवघड आहे म्हटलं. पण काही हरकत नाही, संत महात्मे देवाची प्राप्ती करून देतात. पण आदरणीय वाल्मिक महाराजांनी मला इथं तुकोबारांची प्राप्ती करून दिली महाराज. या भंडाऱ्या डोंगरावर मला सेवा प्राप्त झाली, ही तपस्थली आहे. ही भूमी म्हणजे काय सामान्य नाही बाबा. जगद्गुरु तुकोबारा यांचे प्रत्यक्ष चरण रोज या भूमीला लागलेत बाबा. इथला एक मातीन माती, कण कण जगद्गुरु तुकोबारा यांच्या सामर्थ्याने पवित्र झालेला आहे, भक्तिमय झालेला आहे. याच डोंगरावर महाराजांच्या धर्मपत्नी आईसाहेब जिजाबाई यांना भगवान पांडुरंगाने गोपाळाच्या रूपामध्ये बालक वेशामध्ये दर्शन दिलेलं आहे. आणि श्रीसंत जिजाबाईंच्या पायातला काटा काढला, बरं नुसता काटाच नाही काढला, ते पायाची थुंकी तोंडात घातली, तोंडातली थुंकी पायाला लावली, पुन्हा बोट तोंडात घातलं, ती चरण रज आपल्या तोंडात चाटली बाबा देवानी. हीच ती भूमी आहे.
आणि हीच ती तपस्वी भूमी. आणि अशा पवित्र भूमीमध्ये हा डोंगरच नाही तर जेवढा काही परिसर असेल हे अतिशय चैतन्य, अतिशय पवित्र अशा प्रकारची हे स्थान आहे. आणि या ठिकाणी जर मला सेवा प्राप्त होत असेल तर मी मला स्वतःला अतिशय भाग्यवान अशा प्रकारचा समजतो. आज इथल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे आणि माझा काही फार मोठा अभ्यास नसल्यामुळं मागणीपर अभंग घेऊन त्या दृष्टीने आपण सेवा करू या दृष्टीने मी हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. डोक्यामध्ये असा विचार आला होता भाऊसाहेब की काहीतरी संतांचं स्थान आहे, वैकुंठवासी मोठ्या बाबांची पुण्यतिथी आहे, म्हणून संतांचीच मागणी करणारा असा काही अभंग आपण घेतला पाहिजे. पण म्हटलं बुवा आगाऊपणा करण्यात मजा नाही, जो आपला व्यवस्थित आहे त्या पद्धतीनं म्हणजे जेणेकरून चिपकणार नाही म्हणून असं त्या दृष्टीनं हा अभंग मी या ठिकाणी निवडला. अभंग फार गोड आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एका भिकाऱ्याच्या भूमिकेतून देवाकडे काहीतरी याचना करतात, दान मागतात, भीक मागतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय यांनी भिकाऱ्याची भूमिका या अभंगामध्ये साकारलेली आहे बरं का. याचा अर्थ तुकोबाराय हे भिकारीच होते असं नाही. आणि मुळात भिकारी शब्दाचा अर्थ फक्त भिकारी जे रस्त्याने फिरतात तोच नाही बरं का. त्याचा मार्मिक अर्थ जर आपण घेतला तर भिकारी म्हणजे निस्संग होणे, सर्व त्याग करणे, त्याला भिकारी या पद्धतीने आपल्याला अर्थ घेता येतो. भिकाऱ्याची भूमिका साकारली, समाजाला योग्य दिशा कळावी याच्याकरता संत महात्मे वेगवेगळ्या भूमिका साकारतात बाबा. समाजाला मार्ग कळावा याच्या करता जगद्गुरु तुकोबाराय हे जन्माला आले, त्यांनी साधना केली आणि नंतर भक्त झाले, नंतर संत झाले असं नाही. जगद्गुरु तुकोबाराय मुळात संत म्हणूनच अवताराला आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे स्वतः ग्वाही देतात की बाबा आम्ही वैकुंठात राहणारे आहोत बरं का. देवाच्या सान्निध्यात आम्ही राहतो. परमात्मा आणि संतांमध्ये भेद नाही, पण समाजाचं हित व्हावं, झाडू संतांचे मार्ग, आणि त्याच्याकरता आम्ही अवताराला येत असतो. तुकोबाराय हे पूर्वीच संत आहेत, पण जरी पूर्वी संत आहेत पण इथं आल्यानंतर ज्याप्रमाणे सामान्य माणसाचा परमार्थ सुरू होतो त्याच पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी आरंभ केला बाबा. सामान्य परमार्थ कसा होतो, परमार्थाची आवड कशी लागते. गावात कोणीतरी असेल, कुठे गावात कीर्तन चालू असेल तर चला बुवा काय चाललंय गावात जरा बघायला जाऊ. बघायला गेले की कीर्तन आवडतं, अरे महाराज तर चांगलं सांगतात, अरे तो काय मृदंग आहे का काय म्हणतात, तो तर चांगला वाजतो, काय सुंदर गायन करतात, काय काय मस्त असतं कीर्तन, हो मग चला अजून आपण जात जाऊ. एक दिवस नाही मग 2 दिवस जायचं, मग सप्ताहभर जायचं, मग गावात जिथे कुठे कीर्तन असली तिथं जायचं. याच पद्धतीने आपल्या परमार्थाची सुरुवात होते का नाही. तर तुकोबाराय देखील हेच म्हणतात की आरंभी कीर्तन करी एकादशी, आरंभी कीर्तन तुकोबाराय म्हणतात सुरुवातीला काही एकादशी वगैरे असली 15 दिवसात कीर्तन होत होतं. आरंभी कीर्तन करी एकादशी, अभ्यासी चित्त नव्हते. आधी पूर्वी काही अभ्यासात एवढं मन लागत नव्हतं तुकोबाराय सांगतात. मग काही पाठ केली संतांची उत्तरे. तुकोबाराय म्हणतात मग आम्ही काही संतांची जे काही वाङ्मय आहेत, अभंग आहेत, ओव्या आहेत त्याचं पाठ पाठांतर केलं. जगद्गुरु तुकोबाराय यांनी याच भंडाऱ्या डोंगरावरच ना नाथ महाराजांच्या भागवताची 1008 पारायण केली इथंच या भंडाऱ्या डोंगरावर. मग काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करून या. पाठ पाठांतर केलं कशासाठी, दुसऱ्या गायकाला पाडण्यासाठी नाही, त्याच्याकरता नाही. विश्वास आदरे, अतिशय आदराने विश्वासाने करून या. आणि मग
पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद. मग जे पुढे गायन करायचे मागं मागं चला आपलं कोरस करायचं, आपलं ध्रुपद धरायचं, नाही तर मग आळंदीत दुसरा दिवस मलाच विना पाहिजे. असं नाही केलं. पुढे गाती त्यांचे धरावे ध्रुपद, भावे चित्त शुद्ध करून या. या पद्धतीने तुकोबाराय म्हणतात माझ्या परमार्थाची सुरुवात झाली. आता खरं सांगा, जे वैकुंठातून आले त्यांची अशी सुरुवात होऊ शकते का? पण केली त्यांनी, त्या पद्धतीनं परमार्थ केला. कशासाठी? समाजाला वाट दिसावी त्याच्याकरता, संत महात्मे समाजाला मार्ग कळावा त्याच्याकरता त्या पद्धतीने क्रिया करून दाखवतात. ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, ऐसे संत जगी, क्रिया करणी नावी अंगी, क्रिया करणी नावी संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. स्वतः त्या पद्धतीनं संत महात्मे क्रिया करून दाखवतात. वास्तविक संतांना या क्रिया करायची गरजच नाही बाबा. संत महात्म्यांना काही गरज नाही. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. देखे प्राप्तार्थ झाले, जीवनामध्ये सगळं प्राप्त आहे त्यांना. आणि जे निष्कामता पावले, सगळं प्राप्त आहे म्हणून ज्यांची निष्काम अशा प्रकारची अवस्था आहे, तयाही कर्तव्य असे उरले, त्यांना देखील एक कर्तव्य बाबा कोणतं? की लोका लागे, जेणेकरून लोकांचं हित होईल, कल्याण होईल अशा पद्धतीचं कर्म संत महात्मे करत राहतात. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ प्रारंभ झाला, सुरू झाला. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे, पण महाराजांना अंतःकरणामध्ये खंत होती की नाही नेत्रा जड, नाही अंतरी तळमळ, तो हे चावटीचे बोल, जनरंजने बोल. अहो एवढी कीर्तन करतो, देवाने आवाज दिला, गातो नाचतो ते दाखवितो, जना एवढं सगळं जमत, गातो नाचतो लोकांना दाखवतो, वरवर परमार्थ जमला, पण अजून अंतःकरणामध्ये तो प्रेमभाव निर्माण होत नाही की आयुष्यभर परमार्थ ज्याच्या करता करायचा, परमार्थाचा अंतिम लक्ष आहे देवाचं प्रेम प्राप्त करणं. विठ्ठल परमार्थाचं अंतिम फळ जे प्रेम, ते अजूनही हृदयामध्ये निर्माण होत नाही. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? तर प्रेम जिथून येतं, जो प्रेम देऊ शकतो त्याच्याकडेच आपण गेलं पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर गेले, देवाला विनंती करी, ओ पांडुरंगा, ओ देवा, मी तुझ्या दारामध्ये एक भिकारी म्हणून उभा आहे. काकलो से द्वारी,
याचक भिकारी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा ठाकलोसे द्वारी, मी तुझ्या दारी ठाकलो म्हणजे स्थिर झालो. कशासाठी हो महाराज? उभा याचक भिकारी, मी एक याचना करणारा भिकारी म्हणून तुझ्या दारात उभा आहे. मी एक भिकारी आहे, नुसता भिकारी नाही, मी याचक भिकारी आहे. आणि भिकारी आहे म्हणून दारात उभा आहे. कारण भिकाऱ्यांना भीक कुठून मागावी लागते हो? दारातूनच. किचन मध्ये दारातून. एखाद्या भिकाऱ्यानं आगाऊपणा केला आणि गेला आतमध्ये, मग त्याला भीक भेटते का सपाटा भेटतो? भीक ही दारातून मागितली पाहिजे. याचा अर्थ दारातून मागितली जाते ती भीकच असते असं नाही पाहिजे. तशी मधुकरी देखील दारातूनच मागतात. मधुकरी आणि भीक याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मला त्या दिवशी अर्थ कळाला मधुकरीचा. मधुकरीचा पहिला दिवस होता विश्रांतवाडीचा. पूर्वी आमची मधुकरी भोसेला होती, महाराज रासे भोसे, तिथली मधुकरी. मधुकरीचं नाव काढलं की तोंडात पाणी येतं बाबा. किती जेवण झालेलं असू द्या, कारण मधुकरीची भाजी, आता तुम्ही मधुकरी वाढणारेच लोक आहे, मधुकरीची भाजी आणि त्याची टेस्ट कोणत्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जा, किती पैसे भरा तुम्ही, नाही भेटत बाबा. काही काही हॉटेल अशी आहे जिथं 1000 रुपयाचा चहा आहे, एका 1000चा चहा, तिथं देखील अशी भाजी भेटत नाही बाबा. कोणी म्हणेल का जगाच्या पाठीवर कुठेच भेटत नाही का? कुठंच नाही. इथं एवढी टेस्ट का? अहो 70-80 घराच्या भाज्या एकत्र असतात. 70 प्रकारची फ्लेवर जर एकत्र आले, काय टेस्ट वाढते? मारा तो फालुदाच झाला ना तो. बदाम शेक आवडतो, कुणाला आईस्क्रीम आवडते, कुणाला चिरी आवडते, कुणाला काय आवडतं, कुणाला काय, सगळं एकत्र केलं की फालुदा. पण ज्याला वाटतं बाबा काय काय खावं त्यांना डायरेक्ट फालुदा ऑर्डर करायचा. मधुकरी 70 घराच्या भाज्या एकत्र, फक्त त्याच्यात कढी घालायची नाही. कढी घातली की तुम्हाला आमच्या माता बहिणींना माहिती, कढी घातली की संपला विषय भाजीचा, विटलीच म्हणून समजा. आणि काय काय विद्यार्थी शुभू घालत नव्हते त्याचे. ते म्हणायचे शुभ टाकून आणायची नाही तिकडून, चपातीवर शुपू, ती शेपूची भाजी चपातीवर स्वतंत्र घ्यायची, वरून एक चपाती काय दाबून ती आणायची तिकडून, भाजीत नाही टाकायची. टाकली की अख्ख्या भाजीला शुपूचा वास. आणि काय काय पोरांना ती शुपू आवडतच नव्हती. ते म्हणायचे अहो महाराज तुम्हाला आवडते ना, वेगळी काढत जा, पूर्ण खात बसा पण भाजीत टाकायची नाही. अशी ती मधुकरी. रासे भोसेला मधुकरी मागायला जायचो, त्या मधुकरीत फक्त भाकरीच भेटायची. आणि त्यावेळेला वय कमी होतं बाबा. वय कमी असल्यामुळं आता बघा तुम्ही, आता हे लहान लहान पोरं इथे आहेत, मुलांना खरं सांगा, तुम्हाला चपाती आवडते का भाकर? तुला भाकर आवडते? याला तर माझी जिरवली. बरं डिकीवरच आकडा टाकलं त्यानं. तू जाते, तुला काय आवडते रे? तुला हो मग चपातीवर आला. तुला बाळा, तुला गेलं नापास. चांगलंय बाबा, भाकरी आवडते तर फार चांगलंय. चपाती लहान लेकराला चपातीच आवडते. लहान लहान पोरांना तुम्ही भाकरीचा काला चुरून द्या, खात नाही ते. चपाती चोरून लगेच खातात. आम्ही ऋषिकेश बंगल्यावर राहिला होतो, तिथं आमच्या मालकानं आम्हाला सेवा, म्हणजे आम्हाला कोणाची तरी सेवा घडावी म्हणून कुत्र ठेवलं होतं. त्याला आम्ही भाकरी चुरून दिली की खातच नव्हतो बाबा. त्याला चपातीच लागायची. मधुकरी कुठं चपाती भेटते? मग बाहेरून बिस्किट पुडे आणायचे, काय त्याच्या गोळ्या आणायच्या, ते त्याला द्यायच्या. चपात्या फक्त 2-3च येत होत्या. 10-12 विद्यार्थी. आम्ही काय करायचो बाबा, चपातीचा एक एक तुकडा असा साईडला काढायचो आणि भाकरी खाल्ल्या की शेवटचा घास म्हणून ती चपाती खात होतो, मग पाणी पित होतो. याचा अर्थ आम्ही फारले मोठे कष्ट भोगले असं नाही बरं काय. भाजी फार सुंदर होती. मग एकानं सांगितलं का आमच्या मधुकरीत येता का? म्हणजे कशा करता भाऊ, आमची मधुकरी चांगली आहे. नाही हो, विश्रांतवाडीला आहे मधुकरी, सिटी एरिया आहे आणि तिथं सगळं नोकरदार वर्गच आहे. तिथं चपात्या देतात, चपात्या बनवतात, अख्ख्या चपात्याच 1-2च भाकरी सापडून तुम्हाला. असं आहे का? विचार विनिमर्श केला. आपली ही मधुकरी जात नाही, कोणाला तरी लावू आणि मी तिकडं जातो, तिकडून चपात्या आणत जाईल. असं ठरलं बुवा. गेलो विश्रांतवाडीला. पहिल्याच घरी गेलो. मधुकरी
घरातली मालकीण बाई बाहेर आली, बुवा तुम्हाला काही मधुकरी मागायची पद्धत आहे का? मला खुर्ची दिली, खुर्चीवर मला बसवलं, मला चहा पाजला, नाश्ता दिला आणि उतरलेली पहिली चपाती कालवण माझ्या पाया पडून वाढली महाराज. त्या दिवशी लक्षात आलं की मधुकरी म्हणजे भीक नाही. जे मधुकरी वाढणारे असतात त्यांना असं वाटतं बाबा माझ्या दारात कोणी अमुक कोमल महाराज आहे, कोणी अरुण महाराज आहे, कोणी आमचे सचिन महाराज, हे त्यांना हे माहिती नाही. प्रत्यक्ष माऊली ज्ञानोबा रायच आमच्या दारात मधुकरी मागायला येतात. या भावनेनं लोकांनी आम्हाला मधुकरी वाटली हो बाबा. म्हणून मधुकरी देखील दारातून जे माऊली ज्ञानोबा राय ज्यांना लोकांनी धड खायला दिलं नाही बाबा, ज्यांच्या मधुकरी शेण कालवलं, त्या माऊली ज्ञानोबांच्या नावाने लाखो विद्यार्थी, लाखो महाराज लोक पोट भरतात बाबा. ज्या माऊली ज्ञानोबांचे मायबाप बालपणीच त्यांना सोडून निघून गेले म्हणजे देहांत प्रायश्चित्त घेतलं, ते माऊली ज्ञानोबा अख्ख्या जगाची आई होऊन बसले महाराज. माऊली ज्ञानोबांनी हा विचार केला नाही, अरे या समाजाने माझे मायबाप संपवले, त्यांनी धड खायला दिलं नाही, कशाला यांचं मायबाप व्हायचं. पण माऊली ज्ञानोबा हे खरे संत आहेत, त्यांच्या हृदयामध्ये खरी दया आहे. म्हणून महाराज अख्ख्या जगाची आई झाले की ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पायवंदित से, जनार्दनी पायवंदित से, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, कसलाच विचार केला नाही आणि अख्ख्या जगाची आई बनले महाराज माऊली ज्ञानोबा राय. मधुकरी आम्ही भरपूर मागितली, भरपूर खाल्ली, पण मधुकरी म्हणजे भीक नाही. तुकोबाराय म्हणतात, मी भीक मागायला आलो ना, भीक मागणाऱ्याचे नियम मला माहिती आहे की भिकाऱ्याने भीक ही दारातून मागितली पाहिजे आणि पुन्हा जो देणारा दाता आहे त्याच्या स्वइच्छेनं जे द्यायचं असेल ते देवा. मी तुझ्या दारामध्ये एक याचक भिकारी म्हणून उभा आहे, नुसता भिकारी नाही. कारण बघा, याचक म्हणजे देखील मागणारा आणि भिकारी म्हणजे मागणारा, आणि याचक भिकारी त्याला म्हणतात ज्याला खरी गरज आहे. याचक म्हणजे ज्याला खरी गरज आहे, भिकारी तर भरपूर आहे. अहो, नोटबंदी झाली तेव्हा कित्येक अशी भिकारी होते की ज्यांनी आपल्या 20-20 लाखाच्या नोटा गंगेत सोडल्या. ज्याच्याकडे 20 लाख रुपये पडले ते काय भिकारी आहेत का? हो, ते आहेत भिकारी, पण याचक भिकारी नाही. याचक त्याला म्हणतात ज्याला खरी गरज आहे. तुकोबाराय म्हणतात मला खरी गरज आहे. देवाने विचारलं, अरे तुकोबाराय तुम्हाला खरी गरज आहे, पण तुम्हाला काय पाहिजे ते माझा अभंगाच्या दुसऱ्या मज भिक काही देवा, मज भिक काही देवा, भीक काही देवा ओ देवा. मज भीक काही काही म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर
काही जर मला द्यायची इच्छा होत असेल तुमची तर मला हेच द्या, काय? प्रेम भातुके पाठवा. प्रेम भातुके, वाहतूक म्हणजे न्याहारी, भातुक म्हणजे शिदोरी. प्रेमरूपी खाऊ, ओ देवा मला प्रेमरूपी खाऊ पाहिजे, प्रेमरूपी शिदोरी मला पाहिजे. आता प्रेम म्हणजे हे जे संसारात केलं जातं ते प्रेम नाही बरं का. संसारात भरपूर प्रेम असतं, जे नाते संबंध असतात सगळे प्रेम असतात, पण हे प्रेम म्हणजे प्रेम नाही. म्हणजे प्रेम आहे पण खोटं प्रेम आहे. जगत में झूठी देखी प्रीत, जगत में झूठी देखी प्रीत, अपने ही सुख सो सब लागे. क्या तारा क्या मीत जगत में झूठी देखी प्रीत. श्री संत मलुकदासजी महाराज, जगत में झूठी देखी प्रीत, खोटं प्रेम आहे. क्या तारा क्या मीत, काय पत्नी काय मित्र हो. झूठी प्रेम नसतं असं नाही, खोटं असतं. म्हणून ते बघा प्रातस्मरणीय चंद्रशेखर महाराज एक दृष्टांत सांगतात की कबीरदासजी महाराज यांच्याकडे चांगला हुशार श्रोता होता ऐकणारा. त्याला काही प्रश्न पडला की तो महाराजांकडे जात होता, त्याला काही शंका असेल तर विचारत होता. एके दिवशी त्याच्या मनात शंका आली की भक्ती भक्ती म्हणजे काय नेमकी, भक्ती म्हणजे सोप्या भाषेत काय म्हणजे नेमकं भक्ती म्हणजे काय. तर गेला कबीर महाराजांच्या घरी गेला. महाराज घरी नव्हते, शेती करायला गेले होते. शेतात मळा होता त्यांचा, त्यामध्ये काय ते बघा ते काही मिरचीचे रोप असतात, ते इकडून काढून तिकडे काही लावावे लागतात. तर आमच्याकडे केळी आणि पपई असल्यामुळे ते नाही माहिती आम्हाला. ते कांदे बिंदे त्याची प्रोसेस तशीच राहते. मिरची कांदे आधी पेरणी करायची, उगवले की काढून दुसरीकडे त्याला वापशातून म्हणतात का काढायचे, वाफ्यातून का काढायचे लावायचे, वाफ्यातून काढायचे आणि आपले लावायचे. तर ते काम चाललेलं होतं. तो व्यक्ती गेला तिथं शेतात. म्हटले महाराज मला एक प्रश्न आहे. म्हणे प्रश्न आहे, तिथं झाडाखाली बस, माझं काम संपलं की येतो, मग सांगतो निवांत, काही चर्चा करू मस्त पार मारते. नाही म्हटले मला सोपा प्रश्न, हो लगेच सांगा, मला एवढा वेळ नाही, मला जायचंय. म्हणे काय प्रश्न आहे? अहो महाराज भक्ती म्हणजे काय थोडक्यात सांगा. म्हणे भक्ती का? कुछ नहीं बोले, इधर से उखाड़ना उधर लगाना. इधर से उखाड़ना उधर लगाना म्हणजे हे मिरचीचं रोप इकडून काढून तिकडे लावायचं, हे भक्ती का? मी पण करू का? हे वरवर नाही अर्थ घ्यायचा. त्याचा अर्थ असा आहे की संसारातलं प्रेम काढायचं आणि देवावर लावायचं. विठ्ठल प्रेम तेच, पण संसारामध्ये प्रेम खोटं आहे का? तर ते स्वतःसाठी केलं जातं म्हणून खोटं आहे. इकडचं प्रेम काढायचं आणि तिकडं लावायचं, बस एवढी सोपी भक्ती आहे. यालाच भक्ती म्हणतात. असं प्रेम मला देवा हे प्रेम पाहिजे. प्रेमच का मागता हो महाराज? तर हृदयात जर प्रेम असेल तर मग सुदाम देवांचे 4 घरातून मागलेले तांदूळ जरी असले तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात महाराज. कोण सुदाम देव, कोण भगवान कृष्ण, की ज्यांची मैत्री आजही अजर आणि अमर अशा प्रकारची मैत्री महाराज. अशी मैत्री कधी झाली नाही, पुढे कधी होणार नाही बाबा. अशी ती मैत्री आहे. दोघं सम्राट आहे. लोक म्हणतील बा दोघं सम्राट कशा काय? दोघं सम्राट, आम्ही तर भागवत वाचलं, आम्ही तर टीव्हीला सिरियल पाहिली. आता काय खायला द्यायचं पोरांना ती पंचायत होते. कसे काय सम्राट आहेत? सम्राट दोघंच आहेत. फरक एवढाच आहे की एक ऐश्वर्य साम्राज्याचे सम्राट आहेत आणि एक निर्धन साम्राज्याचे सम्राट आहेत. विठ्ठल एकाकडे पैसा नाही बाबा, पैसा जरी नसला तरी अंतःकरणातली श्रीमंती अफाट होती त्यांची. सुदामदेवांकडे पैसा नव्हता बाबा, पण हृदयाची श्रीमंती होती. म्हणजे एखाद्यानं भला मोठा बंगला बांधला, त्याच्या दारामध्ये भली मोठी गाडी आली, बँक बॅलन्स भरपूर आहे, सगळा तो संपन्न आहे म्हणून तो श्रीमंत आहे का? नाथ बाबा म्हणतात त्याला श्रीमंत म्हणून. आणि एखाद्याचं असं साधं घर, त्याला महिन्याला 10-15 हजार पगार आहे म्हणून त्याला गरीब समजता का? मग त्याला गरीब समजू नका. मग खरा श्रीमंत कोण आणि खरा दरिद्री कोण? नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात की ऐका दरिद्राचे लक्षण, गाठी असता
संतुष्ट नाही मन परम दरिद्री जाणयाना. मला वाटतं सर्वांना कळालं असेल बरं. अहो करोडपती माणूस आहे, गाठी असता कोटी धन करोडपती आहे, परी संतुष्ट नाही मन. मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, मरेपर्यंत ज्याला पाहिजे तो सगळ्यात दरिद्री आहे. याचा अर्थ आता पैसे कमवायचं सोडून द्या असं नाही म्हणतात. पैसे कमवायचे, भरपूर पैसे कमवा, पण कुठंतरी अंतःकरणामध्ये समाधान पाहिजे. आणि हे समाधान सगळेच हरवले हो आमच्यासाठी. सगळेच हरवले बाबा हे समाधान. माझा 50 लाखाचा बंगला आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे का नाही, म्हणजे माझं नाही सांगत बरं का. ते कसं सांगतोय उदाहरण की माझा 50 लाखाचा बंगला आहे, मस्त त्याचा आनंद घेतला पाहिजे. मस्त बसायचं सोफ्यावर, लावायची टीव्ही, लावायचा एसी, घ्यायचा मस्त आनंद, मस्त नातवंडांना खेळवायचं, त्यांना अभंग शिकवा, पाठांतर करवा, हरिपाठ घ्या, मस्त घराचा आनंद घ्यायचा. ते नाही घेत. समोरच्यानं 1 कोटीचा कसा काय बांधला, याच्यानंच पोट दुखायला लागलं बाबा. माझी 10-15 लाखाची गाडी आहे, त्याचा आनंद घेतला पाहिजे का नाही. भरायचं डिझेल, करायची तीर्थयात्रा, आळंदी, भंडारा डोंगर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, ते नाही घेत, तो आनंद नाही घेत. मग समोरच्याने इनोवा कशी काय काढली, फॉर्च्युनर कशी, तुला काय करायचं. जेवढं आहे त्याच्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. म्हणून आमची श्रीगुरु पाठामध्ये सांगत असतात की माणसानं परमार्थात वर पाहायचं आणि संसारात खाली पाहायचं. याचा अर्थ वर पाहून टाळ वाजवायची असं नाही. वर पाहायचं याचा अर्थ असा आहे की माझ्या पुढे कोणी कोणी काय साधना केली, काय संत महात्म्यांनी भक्ती केली, काय त्यांनी देवाची प्राप्ती करून घेतली, काय त्यांना देव दिसत होता, काय त्यांची साधना, त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे म्हणून वर पाहायचं. आणि संसारात खाली पाहायचं का, तर देवाने मला राहायला घर तरी दिलं. असे बरेच लोक आहेत जे झोपडीत राहतात, असे बरेच लोक आहेत जे फुटपाथवर झोपतात. कधी कोणता ट्रक येईल चालन त्यांच्या अंगावर काही सांगता येतात. किती घटना होतात, टीव्ही मध्ये पाहतो, न्यूजपेपर वाचतो, किती घटना होतात. त्यांच्या पायात चप्पल नाही बाबा, म्हणून प्रपंचात खाली पाहिलं पाहिजे. आणि अशी श्रीमंती सुदाम देवांकडे होती. म्हणून खरा श्रीमंत कोण, तर नाथ बाबा सांगतात, ज्याचे काठी नाही कांचवटी, म्हणजे मोठी कवडी, ज्याचे काठी नाही कांचवटी, परी संतुष्टता नित्य पाठी, तोची संपन्न या सकळ सृष्टी, सत्य गोष्टी हे उद्धवा तो श्रीमंत आहे कोण, अरे ज्याच्याकडे फुटी कवडी सुद्धा नाही, परी संतुष्टता नित्य पाठी. जो संतुष्ट आहे, जो समाधानी आहे, असू द्या साधं घर, असू द्या कमी पगार, काय बिघडतं, 10-12 हजारात भागतं, 2-3 हजार शिल्लक राहतात, पण हृदयात जर समाधान असेल तर या जगात सगळ्या श्रीमंत माणसं तुम्हीच बघा. अशी श्रीमंती सुदाम देवांच्या अंतःकरणामध्ये होती. कधी देवाकडे मागायला गेले नाही, पण पोरं सांगायची, बाबा भूक लागली, आई भूक लागली. अशा वेळेला सुदाम देव त्या लेकरांना भगवान कृष्णाच्या गोष्टी सांगायचे. आणि ज्या वेळेला बाप लेकराला गोष्टी सांगतो तो त्याच्या भाषेतच बोलत राहतो. पण ते बापाची भाषा असते. म्हटले, बाळांनो ऐकलं का, माझा जो मित्र आहे ना त्याचं नाव आहे कन्हैया, त्याला कान्हा म्हणतात बरं का बाळांनो. आणि त्यांना मारण्याकरता पूतना मावशी आली, म्हणजे ती राक्षसी होती, आणि त्या पूतना मावशीला माझ्या कानाने 5व्या दिवशीच मारून टाकलं. बोला बाळकृष्ण भगवान की. अशी बापाची वाणी ऐकत ऐकत लेकरं पाणी प्यायची झोपायची बाबा. पण हे किती दिवस चालणार. शेवटी त्या लेकरांची आई म्हणजे सुदाम देवांची पत्नी, काय तिचं नाव, सुशीला, तिच्याकडनं राहवलं गेलं नाही बाबा. लेकराचे झालेले हाल आई कधी बघू शकत नाही. पण तिनं आग्रह केला का हो, याचा अर्थ त्या लेकरांच्या आईला दया येत होती, सुदाम देवांना येत नव्हती असं नाही बरं. पण देवावर अफाट विश्वास होता बाबा त्यांचा, अफाट विश्वास होता. करेल परमात्मा बरोबर करेल. पण शेवटी लेकरांची आई असल्यामुळे झालेले हाल बघवत नव्हते. का तुम्ही सारखं कृष्ण 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 करत राहतात, पण तुमचं काही कर्तव्य आहे का नाही देवाला भेटायला जायचं. जा ना म्हटले भेटायला. अगं म्हटले, तू आग्रह करते म्हणून जातो, पण रिक्त पाणीर न पश्येतो राजानं देवतां गुरु. रिकाम्या हातानं राजाकडे जाऊ नये, गुरुकडे जाऊ नये, देवाकडे जाऊ नये. अजून आहे ते पुढे, काय घेऊन जाऊ देवा करता. अहो म्हटले, कशाला चिंता करता,
मी सध्या लाडकी बहीण झाली आहे. मलाही 1500 महिना सुरू. तुम्ही अजिबात चिंता करू नका. म्हटले बाहेर गेले, 4 घरातले तांदूळ मागितले, 4च घरातले का मागितले, तर देवाला कळलं पाहिजे की यांच्याकडे मला द्यायला एक प्रकारचा तांदूळही नाही बाबा घरी. 4 घरातले मागितले. सुदामदेवांच्या गळ्यामध्ये फाटका रुमाल होता. तो रुमाल धरला, असा ओढला, त्याची गासोडी बनवली. सुदामदेवाने ती गासोडी बकलीत दाबली आणि देवाला भेटायला निघाले बाबा. आता डायरेक्ट द्वारकेला पोहोचले. भगवान कृष्णाने स्वागत केलं, स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणि सुदामदेवांकडे पाहिलं तर कपाळ होता अत्यंत तेजस्वी, साधना होती, तपश्चर्या होती. आणि ज्या वेळेला शरीर पाहिलं तर शरीर होतं असं सोपलेलं माझ्यासारखं. लोक म्हणते जमलं, अजून किती वाढवायचं तुम्हाला, बस झालं आता एवढं. शरीर पाहिलं बाबा सोकलेलं. ज्या वेळेला भगवान परमात्म्याची नजर सुदामदेवांच्या पायाकडे गेली तर त्या पायाला असंख्य भेगा गेलेल्या आणि त्या असंख्य भेगातून रक्तबिंदू बाहेर पडत होते. ही अवस्था ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं पाहिली, राहुल गेलं नाही, लगेच आवाज दिला, ए रुक्मिणी जा पाणी तापव, परात घेऊन ये, सुदामदेवांचे पाय आपल्याला धुवायचे. पण देवाला धीर होता का? कधी पाणी तापन मग कधी परत आनंद, हा धीर देवाला राहिला नाही. मग काय केलं देवाने? ऐका काय केलं. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोई, पानी परात को छूमो नहीं, नयनन के जल से पग धोई. देखी सुदामा की दीन दशा, देखी 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 सुदामा की दीन दशा. आता हे आमच्यासाठी होतं बरं का. आमचा आनंद कधी कधी आम्ही घेत राहतो. स्वतःच्या नेत्रबिंदूंनी भगवान परमात्म्याने सुदामदेवांचे पाय धुतले. सुदामदेवांना सांगितलं, ओ देवा बस करा, खूप झाली सेवा, पाहुणे न होत आले, आता आवरा, खूप सेवा केली. अरे कृष्णा मला सांग, तुझं लग्न झालं? कोण विचारत? कीर्तनकार नाही, सुदामदेव विचारतात भगवान कृष्णांना, कृष्णा अरे तुझं लग्न झालं का? देवाने विचार केला, या बाबाला लग्न झालं का सांगायचं का किती बायका करून ठेवल्या ते सांगायचं. अरे म्हटले सुदामा, इथे जेवढे उभे दिसतात ना सगळे आपल्याच आहेत. आपण सगळ्या देवाच्याच बाया आहेत बरं. परमात्मा एकमेव पुरुष आहे आणि आपण सर्व त्यांच्या बाया, दिसायला स्त्री पुरुष आहे भेद, पण आपण सर्व देवाच्याच बाया आहेत बाबा. तो एकमेव पुरुष आहे, उत्तम पुरुष असतो परमात्मे तुझा. असा तो उत्तम पुरुष एकमेव तोच, असा तो परमात्मा. आता देवाने विचार केला, या तर 50च आहेत, बाकीच्या राणी अजून महालांमध्ये. इथं फक्त मुख्य उपमुख्य एवढ्याच आहेत आणि बाकीच्या राण्यांना कधी दर्शन घडणार? देवानं सांगितलं सिस्टीम वाल्यांना आवाज वाढवा, इथलं नाही का, बिलकुल टेन्शन घेऊ नका, तिथलं सांगितलं. देवाने आवाज दिला, अगं म्हटले राण्यांना या या या, आपल्या घरी संत महात्मा आले, या त्यांच्या दर्शनाला. असा देवाचा आवाज ऐकला, सगळ्या राण्या जागी झाल्या, जायला लागल्या बाबा राजभवनात. 50, 100, 1000, 5000, 10000, 15000 घुसल्या सगळ्या आतमध्ये. सगळं राजभवन गच्च भरलं बाबा. सुदामदेवाचे एवढे डोळे. बाप्पा म्हटली, इतक्या राण्या? बाकीच्या राण्या असतील, बाकीच्या दास्या असतील, पण जर दास्या राहिल्या असत्या तर शृंगारामध्ये फरक राहिला असता. शृंगार हा इंग्रजी शब्द आहे, मराठीत मेकअप म्हणतात. उलट झाला का माझ्या? शृंगारामध्ये फरक राहिला असता, सगळ्या सारख्याच दिसतात. म्हटले असतील देवाचे, आपल्याला काय करायचंय? अनंत अवतार घेसी भक्ता कारण. ज्याला भक्तासाठी अनंत अवतार घेता येतात त्याला 16,108 काय जास्त झाले का हो? लोक म्हणतात तुमची होती म्हणे 16,108. ओ येड्या, तो परमात्मा.
अहो भगवान कृष्णाचं चरित्र वाचलं तर लक्षात येतं राज्यकारभार केला त्यावेळेला एक कृष्ण होते आणि आपल्या महालांमध्ये जायला निघाले की एका कृष्णातून 16,108 प्रगट होत होते. ते भगवान कृष्णांचं चरित्र आहे. एक एक राणीनं दर्शन घ्यायचं चालायचं पुढं, दर्शन घ्यायचं चालायचं पुढं. सुदाम देवानी मस्त षडजात आशीर्वाद द्यायचा. अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. 100-150 राण्या निघून गेल्या. किती पण षडजात गायन होणार हो. बसनंत आवाज पंचमला आला, म्हटले अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. पुन्हा काही 100-150 राण्या गेल्या. पार आवाजच बसला पूर्ण आणि इथला हात पार मांडीवर आला. म्हटले अखंड सौभाग्यवती भव. अरे म्हटलं बापा कृष्णा किती लक्ष्मण बाबा, अरे बापा किती आहे तर बापा तुझ्या आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा कोल्हे. त्या रुईखेड्याची बरीच मंडळी आलेली म्हणे, बरेच लोक या ठिकाणी आलेले. लक्ष्मण बाबा यांचं फार प्रेम मारलं आमच्या. विनोदी स्वभाव, विनोदी वृत्ती आणि त्यांचा तो आवाज आणि त्याची बोलायची पद्धत तुम्ही पाहिली असाल ना महाराज. ते आम्ही त्या शिवडीच्या दिंडीमध्ये होतो. शिवडी ते त्र्यंबकेश्वर त्या दिंडीमध्ये बाबांची प्रवचनं राहायची रोजच. बाबांनी तिथे श्लोक घ्यायचे. देव द्विज गुरु पूजनम तुम्हारे ब्रह्मचरी माझे सच शिरंत पोचते तया प्रिय देवता यात्रा देखील करावं. त्यांचा आवाज कायम त्या भूममध्ये आम्हाला तो आवाज कानावर पडला की समाधान. आज बाबांचं प्रवचन हे कळलं की आधी हसत बसायचो आम्ही, आता हसायचंच प्रवचनात. खूप आनंद होत होता आणि काय शेवटपर्यंत बाबा त्यांच्या महिमेत होते. बघा इथं फोटो लावला लक्ष्मण बाबांचा आणि खाली फोटो आहे वैकुंठवासी सुदाम महाराज बोरसे. सुदाम बाबांचं ते त्यांच्याकडेच राहिले. तर लक्ष्मण बाबा शेवटपर्यंत कधी पाय दुखले नाही हो, अंग दुखलं नाही. आम्ही म्हणायचो बाबा अंग चेपून देतो ना, ते म्हणायचे नाही नाही काय नाही. आम्ही जास्त आग्रह केला तर पाठीला बोट टोच, पाठीला एक दोन हात बस झालं जो. फक्त लघवीचा तेवढा त्रास होता. त्यांना लघवीचा त्रास होता म्हणून ते महात्म्यांना होते असं नाही. महात्म्यांना भयंकर आजार झाले बाबा. त्यांनी कुणाचे घेतले असतील किंवा प्रारब्ध कर्म त्यांचं संपवलं असेल. फक्त अंग कधी दुखलं नाही, शेवटपर्यंत कधी त्यांना बोर झालं नाही. लोक म्हणतात आम्हाला बोर होतो, दिवसभर बोर होतं. म्हातारे लोक म्हणतात रात्री झोप लागत नाही, मोठा छत पाहतात. परमार्थच करत नाहीत, बोरच होणार आहे. ज्यानं परमार्थ केला, करा नामचिंतन, करा वाचन, करा श्रवण, झोप लागेलच बाबा. नाही लागली तर तेवढी भक्ती होतेच आपली. हे समाधान वेगळं अंत करणार. लोक परमार्थच करत नाही, मला झोप लागत नाही, मला हे होत नाही, बोर होतं म्हटले आम्हाला. लक्ष्मण बाबांना कधी बोर झाला नाही हो. एकटेच तासन तास बसून राहायचे. वैरी सुग्रीव प्यारा अवगुण कवन म्हणायचे. अवगुण कवन नाथ मोहिमा. ते शबरी मातेचा दृष्टांत असेल, ते वालीचा दृष्टांत असेल, काय सुंदर बाबा रंगवायचे. म्हणून ते बापावरून आठवलं बरं. वाल्मिक महाराजांना भरपूर संगती घडली आणि वाल्मिक महाराज इथं राहता सद्गुरु जोग महाराज मठ, त्या मठाची स्थापना लक्ष्मण बाबांनी केली. विठ्ठल आणि इथं जो परमार्थ आपला सुरूच आहे, सगळी त्यांचीच कृपा आहे बाबा. त्यांनी मठाची स्थापना केली नसती, आमचे आदरणीय वाल्मिक महाराज तिथं आलेच नसते. मठाची स्थापना झाली, महाराज तिथं आले आणि तिथून लोकांना घेऊन डोंगरावर आले आणि इथून पाय काढला की डायरेक्ट रोड केला. आता हे आम्हाला माहिती महाराज बरं का. बाबा म्हणायचे आम्ही संस्था सुटलो. आमचे गुरुवारी सांगायचे गुरुजी वैकुंठवासी प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा. सगळेच गुरुवारी महान आहेत, सगळ्यांच्या बाबतीत श्रद्धा आहे. पण या डोंगरावर वैकुंठवासी नथुसिंग बाबा यांनी वाघाला पाणी पाजलं बाबा. म्हणजे वाघाच्या रूपाने आलेला पांडुरंग त्यालाच नथुसिंग बाबांनी पाणी पाजलंय बाबा. भामचंद्र डोंगरावर. हो, भामचंद्र डोंगरावर पाणी पाजलंय वाघाला. म्हणजे सगळेच गुरुजन महान आहेत, पण ज्यांचा उत्सव आहे तेवढ्या पुरतं तेवढंच नाव घेतलं. गुरुजन सगळेच सद्गुरु जो महाराज ते आता विद्यमान जेवढे अध्यापक आहेत सगळ्यांच्या बद्दल अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे. अमुक गुरुवर्य मोठे आहेत ना अमुक लहान, हा भेद कधी करायचा नसतो बाबा. प्रांतावरून भेद नाही, गुरुवर्यांवरून भेद नाही. गुरुवर्य सारखेच आहेत, सगळे गुरुवर्य आमच्या करता सारखेच आहेत. पण काय बाबा काय
विचित्रपणा असतो. अमुक गुरुवर्य मोठे अमुक लहान तसा भेद नसतोच बाबा कधी. संत संतच असतो, महात्मा महात्माच असतो. तो कोण्याही भागाचा असू द्या, कुठलाही असू द्या. आदरणीय आमचे अरुण महाराज, सचिन महाराज असतील बाबा दौऱ्यामध्ये येतात, सारखे येतात. प्रातस्मरणीय वैकुंठवासी बोधे बाबा असतील, जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत ते दौऱ्यात आले. असा भेद कधी केला नाही. आमचे आरू बाबा आजही तिकडे फिरतात, असा भेद नाहीत. आणि आम्ही मराठवाड्यात फिरतो बाबा, आम्ही तिकडे जातो. असे ते गुरुजन. मग तिथून असा विषय वाढला. तर ते म्हणायचे, आमचे गुरुवारे सांगायचे, अरे पाठ झाला आता काय तुम्ही पाठांतर काय करणार का नाही? की नुसती बुवाबाजीच का बुवाबाजीच करणार? मग आम्हाला बाबांनी डोंगरावर ठेवलं, गाथा पाठांतर करा. गाथा पाठांतराला केलं, राहिलो, गाथा पाठांतर झाला आणि डोंगरावरून पाय काढला तर दुसरा पाऊल रोई खेड्यातच ठेवला. बाबा म्हणायचे, एकानं सांगितलं, बाबा इथून पाय तिकडे डायरेक्ट इतका कसं काय बरं मोठा पाय ठेवला तुम्ही? विनोदानं सांगायचे बाबा. अशी त्यांनी साधना केली. सुदामदेवानं सांगितलं, जास्त विषय थोडा लांबला, पण असू दे, गुरुवर यांचं स्मरण झालं, त्यांचं चिंतन झालं. म्हटलं किती राण्या आहे तुझ्या? अरे म्हटलं सुदामा अजून तर 650 झाल्या. मग म्हणे एकूण किती? एकूण म्हटले 16,108. अरे बाप, कृष्ण असं कर, माझी समाधी बांधित. यांना आशीर्वाद देते, मी काही जिवंत नाही राहत आता. म्हटलं एकाच वेळेला आशीर्वाद देऊन टाकतो. अखंड सौभाग्यवती भव. सगळ्या राण्यांना आशीर्वाद दिला. शेवटी देवाने विचारलं, अरे सुदामा तुझं झालं का बाबा लग्न? अहो देवा माझं लग्नही झालं, मला लेकरही आहे. तसं बोलल्याबरोबर मग माझ्या वहिनीनं माझ्यासाठी काय पाठवलं हे बोलल्याबरोबर बगलीतली पोटली दाबायला लागली. बाबा परमात्मा होता काय लपणार? धरली, तिला बाहेर ओढली, सोडली. पहिला घास घेतला, एका लोकांची संपत्ती सुदामदेवांना देऊन टाकली. दुसरा घास घेतला, दुसऱ्याही लोकांची संपत्ती सुदामदेवांना अर्पण. आता तिसरा घास घेणार, सत्यभामीजींना पकडला. देवा लोक तीनच आहेत, असं करू नका. आमच्याकरता काहीतरी प्रसाद ठेवा. दृष्टांत संपला. 4 घरातले मागलेले तांदूळ व देवाने हे नाही पाहिलं, हा बासमती आहे, चिनोर, कोलम, इंद्रायणी, हे पाहिलं का? नाही, त्यांच्या अंतःकरणातला भाव काय हेच. मारी कोरडेची. देवाला हा विचार केला नाही बाबा. म्हणून देवाला भूक असते, हो देवालाही भूक लागते, पण देवाला भूक असते पण कशाची? गिरीधर लाल तो बावळा भूका, गिरीधर लाल तो बावळा भूका, तुकोबाराय म्हणतात, गिरीधर लालतो, त्याला भूक आहे पण भावाचा भूका. केवळ अंतःकरणातला भाव, हा भाव म्हणजेच प्रेम. प्रारंभी अवस्था भावाची आणि शेवटी प्रेमाची. ही त्याची संगती मी ऐकली होती की असा भाव, असं प्रेम जर अंतःकरणामध्ये असेल तर मग परमात्मा दूर नाही. परमात्म्याला फार तुम्ही फार
भक्ती बरोबर खूप दाखवली पाहिजे असं नाही. भक्ती केवळ अंतःकरणातून केली पाहिजे. म्हणून बघा तुम्ही, संसारात जे प्रेम केलं जातं ते प्रेम नाही, ती मोह आसक्ती आहे. आणि परमार्थात देवावर जे प्रेम केलं जातं ती भक्ती आहे. विठ्ठल असं प्रेम सर्वांच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं अशी पांडुरंगाला मी विनंती करतो. आणि एकदा मोठे प्रेमाने आनंदाने पांडुरंगाचं भजन करावे. सगळे ज्येष्ठ आहेत तरी 2 मिनिटं राहू दिले बाबा. लोक म्हणते बा एवढे आणले तुम्ही एका मिनिटात काढले. पण ते गुरुवर्य चैतन्य महाराज सांगत असतात तेव्हा याच्यातले किडे निघतात ना मानत जातात तेव्हा कळतो याचा काय परिणाम आहे. आणि असू दे आम्हाला काही वाटत नाही, पण ज्या वेळेला याच्यातलं कलर निघतो आणि तो शर्टावर जातो तरी आम्हाला काही वाटत नाही. पण जेव्हा ते धुवायला टाकतो तेव्हा जी तिकडून प्रतिक्रिया येते त्याच्यामुळे असं वाटतं बाबा एका मिनिटात काढला असतं तर बरं झालं असतं. म्हणजे इथं घडी तो डाग काढायला त्यांना उशीर लागला नसता. माझं भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. जगद्गुरु तुकोबारा सांगतात देवा मला प्रेम पाहिजे. का प्रेमच का पाहिजे? तर हे प्रेम जर अंतःकरणामध्ये असेल तर शबरी मातेची मुष्टीभर असली तरी भगवान परमात्मा मोठ्या आवडीनं खातात. महाराज काल झाला का दृष्टांत घ्यायचा का? एवढा एक दृष्टांत घेतो महाराजजी आणि सेवा संपवतो. मलाही फार लांब जायचं बरं काय, 450-500 किलोमीटर पर्यंत जायचं आहे. रात्रीच, हो रात्रीच जायचं असल्यामुळे एवढा दृष्टांत सांगतो, माझी सेवा संपवतो. विठ्ठल प्रेम जर हृदयामध्ये असेल तर शबरी मातेची मुष्टीवर कोण शबरी? अरे जिचं उद्या लग्न होणार त्या रात्रीच घरातून निघाली बाबा का, तर तिच्या लग्नामध्ये असंख्य बळी दिले जाणार होते. जो कोणी जनावर पशु भेटलं त्याला धरायचं नाही का गुहेत कोंडायचं. बरेच दिवस हा कार्यक्रम राबवला आणि तिच्या लग्नामध्ये अख्ख्या परिसराला पंगत होती. कशाची? वरणबट्टी वांग्याची भाजी नाही, त्या जनावराची. तिकडं तेच चालतं बरं का, ती कोटलेली वांग्याची भाजी आणि ते वांग्याचं भरीत. ते नाही, जनावराची पंगत. शबरी मातेला सहन झालं नाही. याला म्हणतात लग्न. असलं लग्न असेल तर मला करायचं नाही. याला लग्न म्हणतात का? माझ्यामुळे एवढी जीवितहानी होईल. ज्या दिवशी लोकांच्या हे लक्षात येईल की ज्याचा आपण मांस खातो त्याला मरत असताना किती वेदना झाली असेल, ही वेदना ज्या दिवशी लोकांच्या लक्षात येईल. आमची इच्छा नसते बाबा, पण गाडी चालवताना काही गावाची बाहेर ते स्टॉल दुकान असतात, कोंबड्याची मान मोडतात, मान कापतात, सहज नजर जाते, दिसतं बाबा दृश्य. जीवाचा आकांत होतो आणि त्याचं मांस शिजवून लोक खातात. खरं सांगा किती कल्याण होणार आहे जीवनात. जो बोकड असतो त्याला त्याचं मरण दिसत
दिसतो बाबा, जसे कुत्र्याला यम दिसतात ना, त्याला कळतं हे काय वेडे प्राणी असतात का? अहो, जो चोर पोलिसांना सापडत नाही तो कुत्र्याला सापडतो वासाने. हे शार्प असतात. ते काय काय लोक युट्यूबला व्हिडिओ टाकून ठेवतात, महाराज काय अनायास येते बघा तुम्ही, त्या बोकडाचे पाय असे थर उडतात, थरथर कापतात, त्याला दिसतं एक कट झाला, दुसरा उडवला, तिसरा कापला, आता आपलाच नंबर आहे. जीव घाबरतो मला त्याचा, आणि एका झटक्यात मान उडवतात, हातपाय झटकतो, जीवाचा आकांत होतो, आणि त्याचं मांस लोक शिजवून खातात. आणि या भारत देशामध्ये, या भारताची नवे नवे अख्ख्या जगाची आई असलेली गोमाता गाय, हिला देखील त्याच पद्धतीनं कापून खातात महाराज दुष्ट. काय वेदना होत असेल हो. एकानं सुंदर लिहिलं बाबा, आता थोडं क्षेपकच आहे, फक्त तसंच म्हणून जातो की माना की बेजुबा हूं, माना की बेजुबा हूं, पर दिल तो मेरे पास है तेरी तरह ए बंदे, जीने की मुझको आस है, जो है तेरा खुदा वही मेरा खुदा, फिर किससे कहूँ वो है मुझसे जुदा, जो तेरे लिए ही खास है, माना की बेजुबा. बेजुबा म्हणजे मला बोलता येत नाही, पण दिल तो मेरे पास आहे. अरे ज्या देवाने तुम्हाला बनवलं त्याच देवाने मलाही बनवलं. हे माझं शरीर आहे बघा, हातात कुऱ्हाड घ्या ना, हातपाय कापून बघा कसं वाटतं आपल्याला, किती वेदना होत असेल. ही दया तिच्या अंतःकरणामध्ये होती बाबा. असं लग्न मला करायचं नाही, रात्रीच घर सोडून निघून गेली. शेवटी मातंग मुनीचा आश्रम लागला, तिथं स्थिर झाली. ज्या रस्त्यानं संत महात्मा जायचे तो रस्ता झाडायचा, तिथं पुष्प अंतरायची, यज्ञाकरता समिधा गोळा करायची. हे शबरी माता कधी करत होती? ब्रह्ममुहूर्ताच्या या आधीवर. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे बरोबर 8 वाजता. चुकलं का? कितीला? हा, सूर्योदयाच्या अरुणोदयाच्या आधीचा जो काळ त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. आणि त्या ब्रह्ममुहूर्ताच्या आधी उठत होती बाबा. गुरुजींनी विचार केला, एवढे सेवा नेमकं करतं कोण? आपले शिष्य 5 वाजता उठतात, आणि त्याच्या आधी सेवा झालेली असते, म्हणजे कोण सेवा करतं नेमकं? आता बघा, वैकुंठवासी प्रातस्मरणीय बोधे बाबा काय 2 तास झोपत असते बाबा, जेमतेम 11-12 वाजेपर्यंत ते दिवस त्यांचा तो भक्तिमय वातावरणात भजन असेल, पारायण असेल, दिवसभर आपलं बसून राहायचं, शेज आरती असेल, रात्री 12 वाजेपर्यंत 12-1ला झोपत असतील, सकाळी पुन्हा 2-2:30ला उठायचे, दिवसभर परमार्थ सुरू. आणि प्रत्यक्ष महाराजजी आम्ही तर प्रातस्मरणीय चैतन्य महाराजांच्या कीर्तनामध्ये पंढरपूरला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि त्याला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ते पुरावा जे पाहिलेले जे असतात ना, जे पुरावे त्यांना काय म्हणतात? साक्षीदार. हा, साक्षीदार आदरणीय आमचे वासुदेव महाराज पाटील, त्यांनी आम्ही सोबतच पाहिलं. बाबा चालत्या कीर्तनात झोपले, उभ्यानं बाबांना झोप लागली. हळूहळू मान गेली पार इथं. बाबा असे झोपलेले, फुल असं वाटलं की बापरे, बाबांना गाढ झोप लागली. आणि आता प्रमाण तर आलं. बरं, प्रमाण आलं तर अभंगातलं नाही, 4 चरणातलं, बाहेर दुसरंच विषयातलं प्रमाण. ते प्रमाण आलं आणि चैतन्य महाराजांनी बाबांकडे पाहिलं. काय नाही हो, डोळे उघडले, प्रमाण सुरू. काय बघा तुम्ही, किती साधना असेल बाबा. यांचं जरी शरीर झोपलं असेल ना, पण अंतःकरण जागी राहतं महाराज. त्यांचा परमार्थ निरंतर पडिले वळण, इंद्रिया सकाळ परमार्थ सुरू. माता मुनींनी विचार केला, एवढी सेवा कोण करतं नेमकं? शिष्यांना सांगितलं रात्रभर पहारा करा. जो कोणी सेवा करतं बघा बरं कोण सेवा करतं. शिष्यांनी रात्रभर पहारा केला आणि ब्रह्ममुहूर्ताच्या आधी शबरी मातेला पकडलं, मातंग मुनींच्या समोर उभं केलं. आणि ज्या वेळेला मातंग मुनींनी शबरी मातेचा तो दिव्य चेहरा पाहिला, अंतःकरण गदगद झालं. ही शबरी म्हणजे कोण? सामान्य नाही. एक दिवस भगवान रामचंद्र हिला हिच्या झोपडीत भेटायला येणार, हे भविष्य त्यांनी पाहिलं. आणि शबरी मातेला सांगितलं, शबरी बाळा, आता कुठंच जायचं नाही, आश्रमात एका कोपऱ्यात झोपडी बांधून देतो, तिथं राहायचं, भजन करायचं, भक्ती करायची. भक्ती करू लागली शबरी माता. कालांतराने मातंग मुनी वयोवृद्ध झाले, परलोकाला जाणार. अशा वेळेला शबरी माता रडायला लागली. म्हटले, गुरुजी माझं कसं होणार? गुरुजीने सांगितलं, शबरी रडू नको, मी गेलो म्हणजे काय सगळं संपलं असं नाही. एक दिवस भगवान रामचंद्र तुला तुझ्या झोपडीत भेटायला येणार. या एका वाक्यावर शबरी मातेने विश्वास टाकला आणि आयुष्यभर देवाची वाट पाहिली. कोण शबरी? काय तिचा समाज?
की भिलनी परम तपस्विनी, भिलनी परम तपस्विनी, शबरी कोना गुरु मतंग कह गए, तोहे मिलेंगे राम, तोहे मिलेंगे राम, कब दर्शन देंगे कब दर्शन देंगे राम परम हितकारी, रसता देखत शबरी की उम्र गई सारी, कि आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आयुष्यभर देवाची वाट पाहिली, जीवनाच्या अंतिम टोकाला भगवान परमात्म्याने तिला दर्शन दिलं. तिच्या तोंडाची उष्टी बोरं खाल्ली बाबा देवाने हा विचार केला नाही हे भिल समाजाची आहेत, बोरं उष्टी आहेत. याचा अर्थ आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये कधी जातीभेद केला नाही बाबा. हा लहान्या जातीचा आणि मोठ्या जातीचा, हा वर्ण जात हे नियम पाहिजेच बाबा. जाती वर्णाश्रम जे आहेत ते नियम पाहिजेत, पण अमुक मोठ्या जातीचा अमुक लहान्या जातीचा हा भेद कधी आपल्या संतांनी देवाने केला नाही. म्हणून जगाच्या पाठीवर हिंदू धर्म का श्रेष्ठ आहे. देवाने हा नाही विचार केला हे भिल आहे का उष्टी बरं, नाही नाही, प्रेमानं खाल्ले महाराज. का खाल्ले तर झूठे बेर शबरी के खाए, कही विधि प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे ऊंची प्रेम लगाई, सबसे आरोबाबा म्हणतात उंची आहे म्हणून ते उंच स्वर लावायचे. ज्याचा अजून पुढे जात असेल त्यांना पुढे लावायचा. आमचा एवढाच जातो, जेवढा जातो तेवढाच लावला पाहिजे. प्रमाणापेक्षा रबर ताणलं की तुटतं. मग बरेच जण त्या आवाजाच्या पुढे आवाज लावायचा प्रयत्न करतात, पुन्हा जास्त 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 दिवसेंदिवस पुन्हा तो आवाज खराबच होत जातो बाबा. आपलं आपण ओळखलं पाहिजे, आवाज कुठपर्यंत आहे तिथपर्यंतच लावला पाहिजे. हे स्वतःच मी मला सांगतो, कोणाला उपदेश नाही करायचं. नाही तर मला माहिती आहे जर आपण उंच अजून लावायचा प्रयत्न केला की हृदयातलं प्रेम बाजूला जाईन, आत्मा निघायचा बाहेर. त्याच्याकरता तेवढेच प्रयत्न आम्ही करतो. हृदयातलं प्रेम पाहिलं ते उष्ट देवानं पाहिलं नाही. वास्तविक देवाला उष्ट चालत नाही बाबा. अहो देवाला साधा नैवेद्यामध्ये कांदा लसूण चालत नाही. कांदा लसूण देवाला चालत नाही. बरेच असे काही पदार्थ आहेत ते देवाला नाही चालत. आता दूधही देवाला चालतं आवडतं, पण सुरुवातीचे काही दिवस असतात ना, काही नियम असतात बाबा. तेवढे दिवस ते दूध गाईचं असलं तरी देवाला नाही चालत. असे काही नियम आहेत देवाला उष्ट. आता काय काय बाया स्वयंपाक बनवतात, भाजी कशी झाली आता टाकून चाटून पाहतात. देवाला कुठे नैवेद्य देऊन काय फायदा आहे त्याचा. काय काय लोक चहावर आले की फुकतात त्याच्यात, असं फुकतात आणि ती चहा तो खाली जाते. मग ती पुन्हा तोंडातले किटाणू, त्याच्यात वैज्ञानिक कारण आहे ना, तोंडातले किटाणू जीवाणू त्याच्यात जातात. हाही नाही विचार करत बाबा. ते वृंदावनकडचे साधू आले होते बरं का आळंदीला. मग त्यांनी ते रस्त्यानं पाहिले, चहावाले स्टॉलवाले सगळे लोक. एकानं पाहिलं ती चहा हातात घेतली, दुकानदारानं चाटून पाहिली. अहो म्हणजे चाटेकानं पण हात तर धुवायला पाहिजे, हातही नाही धुतला. अरे बोले उसने हाथ भी नहीं धोया, उतना तो करना चाहिए था. बोले चाय ऐसे कोई चाटता है क्या बोले, असं ते आम्हाला सांगितलं. म्हटलं बा इथं तेवढी माहिती नाही लोकांना. लोक भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत, पण क्रिया एवढं त्यांना ते सूक्ष्म तेवढं काही जमत नाही बुवा. आता बघा तुम्ही, काही काही लोकांच्या घरात एक माठ असतो आणि त्याच्यावर महाराज एकच ग्लास, माठावर एकच ग्लास. ही घरघर की कहाणी आहे. हा, प्रत्येकाच्या घरात हीच बोम आहे. तो एकच ग्लास, घरातले अख्खे त्याच ग्लासला तोंड लावतात बाबा. बऱ्याच घरांमध्ये महाराज हे चालतं म्हणून लोक आम्हाला बोलवतात, आमचा पाणी प्यायचं जीव होत नाही. त्याचं कारण आम्ही खूप मोठे झालं महान, तसा अर्थ नाही, पण लोक हे करतात.
दारात आलेला अतिथी अतिथी देवो भव शास्त्र सांगतं. अतिथी हे देवाचं रूप आहे, त्याच्यात देव बघा हे शास्त्र सांगतात. त्याला उष्ट पाणी पाजतो. आता काय काय लोक बहिर दिशेला जातात, सगळ्यांना कळालं असेल बरं का, सुधारित भाषेत सांगू. जातात बाहेर दिशेला, हातपाय नाही धुत, हातपाय धुत नाही. काय काय बहादर फक्त हातच धुतात. त्यात पुन्हा काही हँडवॉश लावत नाही, माती लावत नाही, काही नाही. चालली तशी किचन मध्ये, संडास मधून निघाली की डायरेक्ट किचन मध्ये. अहो संडास मधली लघवी केली असेल, संडास केली असेल, त्याचे हातपाय धुतले पाहिजे. तसं तर शास्त्र म्हणतं जेवढं अंग उघड असेल तेवढ्यात पाणी लागलं पाहिजे. पण नाही, निदान तेवढं तर निदान हातपाय धुतले पाहिजे. अहो ते आपण जो मलत्याग केलेला त्याच्यातले पुन्हा काही जीवाणू किटाणू उठतात, आपल्याच अंगावर बसतात. मग ते हातपाय धुतले की स्वच्छ होतात. या पद्धतीनं आता काय, आता बहुतेक लोक सुशिक्षित आहेत, प्रत्येकाच्या घरात संडास आहे. पण आमच्या भागात काय काही लोक अजूनही बाहेर जातात. बाबा मग बाहेर जातात तर जे डबं घेऊन जातात त्याच्या चिंचा भरून आणतात. अरे बाप, ते आंब्याच्या सीझन मध्ये काय ना पडा. आणि त्यात काय चिरून मार जाऊ देतात काय. महाराज हे रस्त्याच्या कडेचे कामात चांगलंच करतात. दगडानं पाडतात, विचित्रपणा. साबणानं हात धुतले पाहिजे, हँडवॉश लावला पाहिजे. बरेच लोक म्हणतात हे अंगात घुसलं, ते घुसलं, असं झालं, ते तसंच होतं. ज्यानं शुद्धता सांभाळली नाही हे भूतप्रेत त्याला धरतात. हे काही अंधश्रद्धा नाही बरं. आता बागेश्वर धाम, बागेश्वर बाबा बघा मोबाईलला, टीव्हीला व्हिडिओ. चांगले चांगले पत्रकार टीव्ही वाले गेले, त्यांना सापडलं नाही तिथलं वर्म. आहेच ना, कोणी सिद्ध करून दाखवते नाही म्हणून. अहो ते आता बागेश्वर वाले जे महाराज आहेत ना, ते विदेशामध्ये आता पीएचडी करणार आहे. कशावर? भूत प्रेतांवर. कसा सब्जेक्ट निवडला महाराज त्यांनी? पीएचडी करणार आहेत विदेशात, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तिकडं, तिथं करणार आहेत. म्हणून ज्यानं शुद्धता सांभाळली त्याच्या अंगात कधी ते घुसत नाही बाबा. तो शुद्धता नाही सांभाळत. आमच्या गावाकडे एक बाई आहे, मी म्हटलं बुवा हिला काही असा त्रास असून गळ्यामध्ये तुळशी माळ घातली. जोपर्यंत माळ गळ्यात होती तोपर्यंत महाराज तब्येतच बिघडत होती, आजारीच होती बाई. कारण त्या अंगातलं ते त्याला शांत बसू देत नव्हतं. ती माळा काढली तेव्हा तिला बरं वाटलं. इतकी भयानक परिस्थिती. म्हणून शुद्धता सांभाळली पाहिजे. पण याचा काही विचार न करता महाराज ती उष्टी बोरं देवानं खाल्ली, उष्टी खाऊन टाकली, असा विचार केला नाही. शबरी मातेनं दातानं तोडली नाही. हृदयातलं केवळ प्रेम पाहिलं आणि त्या प्रेमाच्या पुढे ती बोरं खाल्ली महाराज. असं प्रेम सर्वांच्या अंतःकरणात निर्माण व्हावं अशी देवाला विनंती करतो. आपली वेळ संपलेली आहे बरं. मलाही लांब जायचं असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुझ्या दारात आलो, प्रेमाची भीक मागितली, तुम्ही मला द्या. म्हणजे भिकाऱ्यानं भीक कशी मागायची ते नियम मी माझे सांभाळले. पण आता जो देणार आहे त्याचे काही नियम आहेत. त्यापैकी पहिला नियम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. याचकाचा म्हणजे मागायला जो आला त्याचा भार आपल्या डोक्यावर घेऊ नये. कोणता भार? येरजार. त्याला म्हणायचं जा बाबा उद्या ये, जा बाबा उद्या ये, आता नाही ते पुढच्या वेळेला देतो. तुकोबारायांना वाटलं कदाचित देव म्हणतील तुकोबाराय या वारीला नाही पुढच्या वारीला या, तेव्हा देतो, पुन्हा पुढच्या वारीला या. ओ देवा असं करू नका.
तुम्ही जर म्हणाल की तुकोबरा तुम्ही माझी काय सेवा केली बरं तुम्हाला एवढं द्यायचं, तर देवा जो दान देणार आहे त्यानं असा विचार करू नये की समोरच्याची सेवा किती आहे. सेवेचा विचार केल्या विना जे दिलं जातं देवा त्यालाच दान म्हणतात. या भागाच्या शेवटच्या तुका म्हणे दान तुका म्हणे सेवा घेतल्या वाचून जे दिलं जातं देवा त्यालाच दान म्हणतात. असं तुम्ही मला दान द्या. अभंगाचा भावार्थ संपला आणि नियोजित वेळ देखील या ठिकाणी संपलेली आहे. तरी झालेली सेवा माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, श्री गुरु मोठे बाबा यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर